शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि किती जय महाराष्ट्र. मेहकर नगर परिषदेचा लोकशाहीचा उत्सव आजपासून सुरू झालेला आहे. तुम्ही बघा, आमचा एकच नगराध्यक्षाचा उमेदवार पहिल्यापासून आम्ही डिक्लेअर केलेला आहे, किशोरभाऊ गारोळे. त्यांच्यासह इतर 13 प्रभागातील 26 उमेदवार शिवाय किशोर गारोळे साहेब असे 27 AB फॉर्म आणि अर्ज आम्ही दाखल केलेले आहेत. तुम्ही बघत असाल, नगराध्यक्ष पदाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार विलासरावजी, आदरणीय विलासरावजी चनखोरे साहेब आपल्या सोबत आहेत. आशिष भाऊ राठे आणि आमची सगळी टीम. आमच्या चेहऱ्यावरचं हा जो उत्साह पहा, हा यशाचा जो काही चिन्ह आहे, यशाचं जे काही सगळं जे काही वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि अतिशय मेहकर शहराला विकासाचा नवा चेहरा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आता लोकशाहीच्या उत्सवात आपल्या समोर येण्यासाठी सज्ज झालेला आहे. आम्ही महाविकास आघाडीला एकत्र येण्यासाठी खूप विनंती केली, अर्जवे केली. स्थानिक नेतृत्वाला, जिल्हा नेतृत्वांना, केंद्रीय नेतृत्वाला सुद्धा विनंती केली की इथला मी स्थानिक लोकल नेतृत्व असल्यामुळे, आमदार असल्यामुळं मेहकर मतदारसंघाचं कॅपिटल जे मेहकर आहे तिथे शिवसेनेचा आम्हाला नगराध्यक्ष देण्याची विनंती केली. बाकी जिल्ह्यामध्ये त्यांना विनंती केली होती, तुम्ही घ्या, परंतु त्यांनी आमची विनंती मान्य केली नाही. म्हणून आता मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी आता आमची सुरू झालेली आहे. आणि आमच्याकडे अतिशय मजबूत, अतिशय समाजामध्ये चांगले चेहरे असलेले सगळ्या समाज घटकामध्ये सगळे उमेदवार आम्हाला मिळालेले आहेत. आणि मेहकर नगर परिषदेवर अतिशय चांगल्या पद्धतीनं, खूप मोठ्या फरकानं शिवसेनेचा भगवा आहे, या ठिकाणी फडकल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी या सगळ्यांच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना देतो. जय महाराष्ट्र. खरी लढत कोणाशी राहणार आहे तुमची? बघा, आमची जी लढाई आहे ती विकासाच्या सोबत आहे. या शहराला विकास करायचा आहे, या शहराचं गतवैभव प्राप्त करायचं आहे. बेरोजगारी आहे, या ठिकाणी नाल्या सफाई आहे, सगळं गार्बेज आहे, डेब्रिज आहे. मी स्वतः फिरलेलो आहे. इथे जे अतिक्रमण झाले, जे काही छोटे मोठे व्यावसायिक, या सगळ्यांच्या विकासासाठीची आमची स्पर्धा आहे. आमची स्पर्धा ही इतर कोणासोबत, कोणीही आमच्यासोबत स्पर्धा करण्यास इतकं सक्षम नाही. कारण यांनी सगळे जे काही यांचे सगळे कामकाज करण्याची पद्धती वर्षानुवर्ष इथली जनता पाहते आहे. त्यामुळं जे काही या ठिकाणी आमचा जो जी काही लढाई असणार आहे ती आम्ही स्वतः घेऊन जाणार आहोत. आणि विकास हे आमचं स्वप्न राहणार आहे. काय विजन? विजन तुम्हाला मी सांगितलं ना की मेहकरचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. मेहकरमध्ये उद्योग व्यवसाय करायचे आहेत. मेहकरमध्ये तुम्ही बघताय की ज्या नाल्या आहेत, साफसफाई आहे, कचरा आहे, कचरा कुंड्या नाहीत. तुम्ही जा त्या ठिकाणी काही भागामध्ये अक्षरशः तुम्हाला नाक दाबून चालावं लागतं. पाण्याची सुविधा नाही. मेहकरला अद्याप पाणी आपण देऊ शकलो नाही. 75 वर्षामध्ये दुर्दैव आहे. आणि आम्ही मेहकरला दररोज हे आपलं नगराध्यक्ष झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यामध्ये मेहकर शहराला दररोज पाणी देण्याची व्यवस्था करणार आहे. नाल्या सगळ्या स्वच्छ राहणार आहेत. नगर परिषदेचा जो कारभार आहे स्वच्छ आणि पारदर्शी ठेवणार आहे. छोटे मोठे जे प्रश्न असतात सगळ्या नागरिकांचे ते आमचे त्यांच्यासाठी राहणार आहे. आणि मेहकर नगर परिषद जे जनतेसाठी, मेहकर शहरासाठी असतं, छोटे छोटे इश्यू असतात, ते सदैव ओपन राहणार आहे. नगराध्यक्ष आमचा लोकांसाठी खुला राहणार आहे. साहेब, काँग्रेस ज्यावेळेला विधानसभाचे मतदान होतं त्यावेळेला मोठ्या ताकदीने तुमच्यासोबत होती. आता कुठेतरी काँग्रेस तुमच्यासोबत नाही आहे, त्यांच्याशी तुम्हाला लढावं लागणार आहे. आपण याकडे कसं पाहता? आणि याउलट त्यांचे जे उमेदवार होते तेच आता तुमच्या पार्टीमध्ये आलेलं आहे, आपण काय सांगा? नाही, काँग्रेस पक्षाने मला त्या काळामध्ये, काँग्रेस असेल, शरदचंद्र पवार यांचा पक्ष असेल, यांनी निश्चितपणानं महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला मदत केली. आणि त्यामुळं लोणार शहरामध्ये मला प्रचंड, मी स्वतः त्यावेळेस मला वेळ मिळाला नसला तरी प्रचंड मताधिक्य मेहकर शहरानं दिलेलं आहे. मेहकर शहर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागं मशालीच्या सोबत आहे.
मशाल या मेहकर शहरामध्ये घराघरात आता पोचलेली आहे. सगळ्या समाज घटकामध्ये मशाल आता परिचित झालेली आहे. त्याच्यामुळं विकास आणि मशालीचं नातं, परिवर्तन आणि मशाल हे नातं मेहकरकरांना समजले असल्यामुळं जरी आता आमचे काही मित्र पक्षांसमोर आम्हाला मैत्रीपूर्ण लढत करायची असली त्यांना दिल्लीमध्ये जास्त वेळ जावं लागतं. दिल्लीमध्ये कामाचा व्याप वाढलेला आहे. त्यामुळं मेहकरमध्ये काय चाललंय त्यांना समजत नाही. मेहकरमध्ये मी कायम सातत्यानं 24 तास इथे उपलब्ध आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काही समजा असेंब्लीच्या कामासाठी मेहकरला त्यांना अगोदर कधी असेंब्ली समजत नाही, प्रश्न विचारता येत नाही. मी लोकशाही अक्षरशः ती मूल्य मला समजलेली आहे. जिथं जिथं आवश्यक आहे तिथं मी ऑफिशियल बैठकासाठी माझ्याकडे काही जबाबदारी आहे. रूल्स कमिटीचा मी सदस्य आहे. सब लेजिस्लेचर कमिटीवर मला घेतलेलं आहे. आणखी काही कमिटीवर मला घेतलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने, महात्मा फुले चरित्र साधने याच्यावरती मला महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेलं आहे. आता यांना कोणी नियुक्त केलं नव्हतं. यांना कामकाज माहिती नाही आहे आणि जरी इकडं तिकडे गेलं समजा तर माझं 24 तास कार्यालय आहे.